हॅलो डिअर स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेली होती R.H. विटाकर या सायंटिस्टनी प्रपोज केलेली 5 किंगडम सिस्टम मेथड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आणि त्या मेथडमध्ये असणारे जे फर्स्ट 3 किंगडम्स होते, दॅट इज किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा अँड किंगडम फंगी. हे 3 किंगडम्स त्याची डिटेल इन्फॉर्मेशन याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण बघितली. आता बाकीचे जे 2 किंगडम्स आहेत, दॅट इज किंगडम प्लांटी अँड किंगडम ॲनिमालिया, हे 2 किंगडम्स तुम्ही याच्या पुढच्या म्हणजे 9th आणि 10th स्टँडर्डमध्ये त्याची डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहात. आज आपण जे बघतोय दॅट इज क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. का आपण स्पेशली मायक्रोब्सचं क्लासिफिकेशन बघतोय, तर त्यासाठी रिझन असं आहे की अर्थवरती जे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट आहेत त्यापैकी सगळ्यात जास्त नंबर आहे मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा. आणि म्हणूनच आपण स्पेसिफिकली या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचं क्लासिफिकेशन कोणत्या कोणत्या बेसिसवरती केलं जातं ते आपण बघणार आहोत. आता ह्याच्यातले काही पॉईंट्स जे आहेत ते ऑलरेडी आपण ह्याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये लेक्चर्समध्ये बघितलेलेच आहेत. तेच थोडेसे आपण रिपीट होतील, त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की मॅडम तेच सांगतायत आपल्याला, परंतु त्याच्या मागचं कारण असं आहे की हे आपण फक्त मायक्रो ऑर्गॅनिझम्सवरती फोकस करतो आणि म्हणून काही कॅरेक्टर्स इथे मात्र तुम्हाला रिपीट होणार आहेत. सो आता आपण पहिल्यांदा बघू क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. मायक्रोब्स किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स यांचं मेन 2 ग्रुप्समध्ये क्लासिफिकेशन केलं, दॅट इज प्रोकॅरियोट्स अँड यूकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स मीन्स ऑर्गॅनिझम्स हॅविंग व्हेरी सिम्पल टाईप ऑफ सेल स्ट्रक्चर, की ज्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे सेल ऑर्गॅनलीज हे प्रेझेंट नसतात. हे शिकलेलोच आहोत आपण. यूकॅरियोट्स मीन्स हॅविंग कॉम्प्लेक्स टाईप ऑफ सेल स्ट्रक्चर, की ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे सेल ऑर्गॅनलीज, सेल वॉल, न्यूक्लियस हे सगळे प्रेझेंट असतात. आता या प्रोकॅरियोट्समध्ये येतात ते सगळे बॅक्टेरियाज आणि ब्लू ग्रीन अल्गीज, की जे एकदम सिम्पल सेल स्ट्रक्चर असणारे ऑर्गॅनिझम्स आहेत. आणि हे येतात किंगडम मोनेरा अंडर. म्हणजेच हे जे प्रोकॅरियोट्स आणि मध्ये असणारे बॅक्टेरिया आहेत ते येतात किंगडम मोनेरामध्ये. सो आपण हे बॅक्टेरिया, प्रोटिस्टा, फंजाय, अल्गी आणि 5th वन असणार आहे व्हायरसेस, ह्या 5 मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा स्टडी आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. सो लेट अस सी द फर्स्ट, दॅट इज बॅक्टेरिया. जसं की मी तुम्हाला आत्ता सांगितलं, हे बॅक्टेरियाज आहेत एकदम सिम्पल सेल स्ट्रक्चर असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स. या बॅक्टेरियाचा साईज जो आहे इट रेंजेस फ्रॉम 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे मायक्रोमीटर काय आहे. सो याचं कन्व्हर्जन मी तुम्हाला सांगते. मीटरमध्ये जर आपल्याला कन्सिडर करायचं असेल तर 1 मीटर इज इक्वल टू 10⁶ मायक्रोमीटर. आलं लक्षात. सो बॅक्टेरियाचा साईज जो आहे तो 1 मायक्रोमीटरपासून 10 मायक्रोमीटर इतका व्हॅरी करतो. याचे जर एक्झाम्पल सांगायचे झाले तर आपण बघा किंगडम मोनेराचा स्टडी करताना तुम्हाला मी लॅक्टोबॅसिलायचं एक्झाम्पल सांगितलेलं होतं. सो इथे तेच एक्झाम्पल आपण घेऊयात. लॅक्टोबॅसिलाय हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स मिल्कमध्ये, कर्डमध्ये किंवा आपल्या ताकामध्ये हे आढळतात. सो हे बॅक्टेरियाज आहेत की जे सिम्पल सेल स्ट्रक्चर असणारे आणि त्यांचा साईज काय आहे 1 मायक्रोमीटरपासून 10 मायक्रोमीटरपर्यंत. ओके. सो ह्याची नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे दॅट इज दे आर युनिसेल्युलर अँड हॅविंग इंडिपेंडंट or parasitic mode of nutrition. युनिसेल्युलर अर्थातच सिम्पल सेल आहे, सो दे आर युनिसेल्युलर विदाउट एनी सेल ऑर्गॅनलीज. बट यांच्यामध्ये सेल वॉल मात्र प्रेझेंट असते. कोणतेही सेल ऑर्गॅनलीज जरी प्रेझेंट नसतील तरीसुद्धा सेल वॉल मात्र या मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये प्रेझेंट असते. आता हे बॅक्टेरियाज हे इंडिपेंडंट असू शकतात किंवा पॅरासाइट्स असू शकतात. इंडिपेंडंट म्हणजे फ्रीली लिव्हिंग. ओके. आणि पॅरासाइट्स म्हणजे तुम्हाला माहिती असेलच, पॅरासाइट्स अशा ऑर्गॅनिझम्सना म्हणायचं की जे एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीवर
किंवा इनसाइड द बॉडी वाढतात. जर ते पॅरासाइट्स एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीवर वाढत असतील तर दे आर एक्टोपॅरासाइट्स, आणि जर ते एखाद्या ऑर्गॅनिझमच्या इनसाइड बॉडीच्या आतमध्ये वाढत असतील तर दे आर कॉल्ड ॲज एंडोपॅरासाइट्स. ह्या दोन्हीही प्रकारचे पॅरासाइट्स हे होस्टसाठी हार्मफुल असतात. जेव्हा हे पॅरासाइट्स तुमच्या बॉडीवरती वाढतील ते काय करतात, तुमच्या बॉडीमधून न्यूट्रिशन डिराईव्ह करतात अँड ते त्याच्यामुळे तुम्ही वीक होता, तुमच्या बॉडीला ते हार्म पोचवतात आणि त्याच्या थ्रू स्वतःचं न्यूट्रिशन मिळवतात. आणि म्हणून पॅरासाइट्स हे ज्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या बॉडीवरती वाढतात त्यांच्यासाठी हार्मफुल असतात. आलं लक्षात? सो हे बॅक्टेरियाज हे आयदर इंडिपेंडंट असू शकतात किंवा पॅरासाइट्स असू शकतात. आता हे बॅक्टेरियाज हे प्रोकॅरियोट्स आहेत, जसं की इथे सांगितलेलंच आहे, आणि यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट असते, पण बाकीचे सेल ऑर्गॅनलीज जे डिस्टिंक्ट सेल ऑर्गॅनलीज आहेत ते मात्र ॲबसेंट असतात. आता यांचं रिप्रोडक्शन कोणत्या प्रकारे होतं बघू. यांचं रिप्रोडक्शन होतं बाय सिंपल बायनरी फिजन. ही मेथड मी तुम्हाला ऑलरेडी आधी पण एक्सप्लेन केलेलीच आहे. सिंपल बायनरी फिजन म्हणजे काय, तर एका सेलपासून तिच्यामध्ये ग्रूव्ज फॉर्म होतील आणि त्या एका सेलपासून 2 सेल्स फॉर्म होतील, याला म्हणायचं सिंपल बायनरी फिजन. सो हे बॅक्टेरिया जे आहेत त्यांचं रिप्रोडक्शन ह्या प्रकारे सिंपल बायनरी फिजन थ्रू होतं. एका सेलचं 2 सेल फॉर्म होतील, 2पासून 4 सेल फॉर्म होतील या पद्धतीनं. सो हे बेसिक इन्फॉर्मेशन झाली. आता बघूयात ह्या बॅक्टेरियाचे टाईप्स काय काय आहेत. या बॅक्टेरियाच्या शेप्सनुसार त्यांचे एकूण 5 टाईप्स येतात. पहिला जो आहे शेप दॅट इज कोकस. आता कोकस म्हणजे ज्यांचा शेप स्पेरिकल आहे त्यांना म्हणायचं कोकस. दुसरा आहे कोकोबॅसिलस, थोडेसे रॉड शेप्ड दाखवायचे, हे आहेत कोकोबॅसिलस. त्यानंतर बॅसिलस, हे देखील रॉड शेप्ड पण थोडासा साईज मोठा दाखवायचा. नेक्स्ट आहे कॉमा शेप्ड, ज्याला आपण व्हिब्रिओ असं म्हणू. व्हिब्रिओ म्हणजे कॉमा शेप्ड ज्यांचं सेल स्ट्रक्चर आहे ते बॅक्टेरियाज. आणि लास्ट वन आहे स्पायरिलम, म्हणजे स्पायरल बॉडीचं स्ट्रक्चर असणारे बॅक्टेरिया. सो बॅक्टेरियाचे शेप्स काय आहेत त्याच्यावरती ह्या बॅक्टेरियाचे एकूण 5 टाईप्स आपण बघितले. जर बॉडी शेप स्पेरिकल असेल तर दे आर कॉल्ड ॲज कोकस. जर सिलेंड्रिकल शेपची बॉडी असेल तर ते कोकोबॅसिलस. सिलेंड्रिकलच बट थोडासा मोठा साईज असेल तर दे आर बॅसिलस. कॉमा शेप्ड असतील तर ते व्हिब्रिओ. आणि जर स्पायरल शेपची बॉडी असेल तर दे आर स्पायरिलम. ओके, सो दिस इज द बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट बॅक्टेरिया. आता यानंतरचा पार्ट आहे प्रोटिस्टा. ओके, द नेक्स्ट इज प्रोटिस्टा, किंगडम प्रोटिस्टा. आणि किंगडम प्रोटिस्टामध्ये जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना आपण प्रोटोझोन्स असं देखील म्हणतो. आता याच्यामध्ये जे ऑर्गॅनिझम्स येतात ते येतात अमिबा, पॅरामेशियम एटसेट्रा. हे तुमच्या ओळखीचे आहेत. युग्लिना आहे, वॉलवॉक्स आहे, हे देखील या प्रोटोझोआ किंवा प्रोटिस्टा किंगडममध्ये येतात. आता यांचा साईज जो आहे किंगडम प्रोटिस्टामधल्या ऑर्गॅनिझम्सचा तो आहे ऑलमोस्ट 200 मायक्रोमीटर एवढा. यांच्या बॉडीचा साईज जो आहे इट इज ऑलमोस्ट 200 मायक्रोमीटर. आता हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत दे आर फाउंड इन सॉइल
फ्रेश वॉटर किंवा सी वॉटरमध्ये देखील हे ऑर्गॅनिझम्स आढळतात. सॉईलमध्ये, फ्रेश वॉटरमध्ये, सी वॉटरमध्ये, सगळ्या ठिकाणी हे प्रोटिस्टामधले जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते आपल्याला आढळतात. आता याच्यानंतर हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्या बॉडीचं स्ट्रक्चर आपण ह्याच्यावरून काय काय सांगणार. युकॅरियोट्स आहेत, म्हणजेच हॅव्हिंग सेल ऑर्गॅनलीज. युनिसेल्युलर असतात, हे सगळेच ऑर्गॅनिझम्स युनिसेल्युलर आहेत आणि युकॅरियोटिक आहेत. ओके, सो ते एक कॅरेक्टर आपण इथे लिहूयात, युकॅरियोटिक, युनिसेल्युलर. आता बघा यांचे जे बॉडी फॉर्म्स आहेत, बॉडी फॉर्म असेल किंवा मोड ऑफ न्यूट्रिशन असेल किंवा मोड ऑफ लोकोमोशन, लोकोमोटरी ऑर्गन्स आहेत त्यांचं स्ट्रक्चर असेल, या सगळ्यामध्ये व्हरायटी और व्हेरिएशन्स दिसून येतात. जसं की अमिबा आहे, अमिबाचं लोकोमोशन मी सांगितलं सुडोपोडिया थ्रू होतं. पॅरामिशियमचं लोकोमोशन सिलिया थ्रू होतं, इजंट इट. सो या ऑर्गॅनिझम्सचा मोड ऑफ न्यूट्रिशन, त्यानंतर लोकोमोशन, सेल स्ट्रक्चर, या सगळ्यांच्यामध्ये व्हेरिएशन दिसून येतं. काय काय सांगितलं मी तुम्हाला. अमिबा जो आहे त्याचा मोड ऑफ लोकोमोशन काय आहे, सुडोपोडिया. अमिबा लोकोमोट्स विथ द हेल्प ऑफ सुडोपोडिया. पॅरामेशियम आहे, इट लोकोमोट्स विथ द हेल्प ऑफ सिलिया. बरोबर. युग्लिना जो आहे इट लोकोमोट्स विथ द हेल्प ऑफ फ्लॅजेला. सो तिन्ही प्रकारच्या ॲनिमल्सचा लोकोमोटरी ऑर्गन्स जे आहेत ते डिफरंट आहेत. सेलचं स्ट्रक्चर डिफरंट आहे. मोड ऑफ न्यूट्रिशन जे आहे ते देखील डिफरंट येतात. रिप्रोडक्शनच्या मेथड्स ह्याही डिफरंट आहेत. सो एकाच किंगडममध्ये असणारे जे व्हरायटी ऑफ ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला व्हेरिएशन दिसून येतं. देन यांचं रिप्रोडक्शन जे आहे इट टेक्स प्लेस बाय सिंपल सेल डिव्हिजन, किंवा ज्याला आपण बायनरी फिजन म्हटलं ना मगाशी, त्या पद्धतीचं डिव्हिजन देखील तुम्ही म्हटलं तरी चालेल. एका सेलपासून 2 सेल्स फॉर्म होतात, त्याला म्हणायचं सिंपल सेल डिव्हिजन. सो प्रोटिस्टामध्ये जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचं सेल रिप्रोडक्शन जे आहे ते सेल डिव्हिजनच्या मेथड थ्रू होतं, एकदम सिंपल वेने. सो दिस इज अबाउट द सेकंड किंगडम, दॅट इज किंगडम प्रोटिस्टा, किंवा ज्यांना आपण प्रोटोझोआन्स असं देखील म्हणतो. आता नेक्स्ट आहे दॅट इज किंगडम फंजाय. सो नेक्स्ट इज फंजी, फंजाय, फंजी असं कसंही तुम्ही प्रोनाउन्सिएशन करू शकता याचं. आता हे जे फंगस आहेत, ओके, फंगस ज्याला आपण बुरशी म्हणतो, याचीही इन्फॉर्मेशन आपण बघितलीच आहे, जे 3 किंगडम्स आपण बघितले त्याच्यामध्ये. आता हे जे फंगस असतात त्याचे एक्झाम्पल्स काय काय आहेत बघा. म्युकर, बेकर्स यीस्ट जे असतं आपलं, हे एक्झाम्पल्स तुम्ही ह्या फंगसचे सांगू शकता. आता ह्या फंगसचा जो साईज आहे, साईज यांचा ऑलमोस्ट 10 मायक्रोमीटरपासून 100 मायक्रोमीटर एवढा साईज असतो. या फंगसचा जो साईज आहे, म्हणजे काही जे फंगस असतात ते एकदम मायक्रोस्कोपिक असतात, म्हणजे विथ द हेल्प ऑफ मायक्रोस्कोप तुम्ही त्यांना फक्त बघू शकता. वेअर ॲज मशरूम्स असतात, मशरूम तर तुम्ही सगळ्यांनी बघितलेत. सो हे मशरूम्स जे आहेत ते मात्र आपण नेकेड आईजनी सुद्धा बघू शकतो. सो ह्यांचं साईज 10 to 100 मायक्रोमीटर एवढ्या मध्ये व्हेरी करतो. आता हे जे फंगस आहेत हे सॅप्रोफाइट्स असतात असं आपण शिकलोय.
सॅप्रोफाइट्स म्हणजे काय? आता तुम्हीच सांगू शकाल हे की सॅप्रोफाइट्स मीन्स दोज ऑर्गॅनिझम्स विच ग्रो ऑन डेड अँड डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. जे कुजलेले पार्ट्स असतात, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा जो कुजलेला किंवा डेड झालेला पार्ट आहे त्याच्यावरती हे फंगस वाढतात आणि म्हणून त्यांना आपण सॅप्रोफाइट्स असं म्हणतो. आता ह्या जे फंगस आहेत त्यांचं रिप्रोडक्शन आहे किंवा आधी आपण यांचे सेलचे स्ट्रक्चर्स कसे कसे असतात बघू. यूकॅरियोट, आणि काय आहेत हे आयदर युनिसेल्युलर किंवा मल्टीसेल्युलर असतात. प्रोकॅरियोट्स यूकॅरियोट्स आहेत म्हणजेच हॅव्हिंग कॉम्प्लेक्स टाईप ऑफ सेल स्ट्रक्चर. हे फंगस हे युनिसेल्युलर पण असू शकतात आणि मल्टीसेल्युलर पण असू शकतात आणि सॅप्रोफाइट्स आहेत. हे एक त्यांचं महत्त्वाचं फीचर आहे की जे तुम्ही विसरायचं नाही. ह्याच्यात जेव्हा तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो 2 or 3 मार्क्ससाठी की एक्सप्लेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फंगस किंवा फंगाय किंवा प्रोटिस्टा, अल्गी, ह्या प्रत्येकावरती तुम्हाला सेपरेटली 2 or 3 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जातो. सो प्रत्येक किंगडमच्या काहीतरी स्पेसिफिक असे फीचर्स किंवा कॅरेक्टरिस्टिक्स असतात की जे तुमच्या आन्सरमध्ये येणं हे मस्ट आहे. म्हणजे तुमचे जेव्हा आन्सर्स चेक केले जातात तेव्हा तो स्पेसिफिक पॉईंट तुमच्या आन्सरमध्ये आहे की नाही हे बघितलं जातं. आणि फंगसमध्ये लिहिताना त्यांचा सॅप्रोफायटिक नेचर जे आहे ते तुम्ही लिहिणं हे खूप मस्ट आहे. शिवाय प्रत्येकाचे मी साईज तुम्हाला मेन्शन केलेत. प्रत्येक किंगडममध्ये असणाऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचे साईज जे तुम्हाला दिलेले आहेत ते साईजसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. साईजच्या इन्क्रीजिंग ऑर्डरप्रमाणे मायक्रो ऑर्गॅनिझम्सना अरेंज करा किंवा डिक्रीजिंग ऑर्डरप्रमाणे साईजच्या अरेंज करा किंवा 1 मार्कचे जे क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये फंगसचे साईज रेंज काय आहे, मल्टिपल चॉईसचे क्वेश्चन असतील, फिल इन द ब्लँक्स, अशा प्रकारचे जे जे 1 मार्कचे क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये हे साईज देखील तुम्हाला विचारले जातात. सो प्रत्येकाचे मी जे साईज तुम्हाला दिलेले आहेत ते देखील तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. आता हे जे फंगस आहेत त्यांचं रिप्रोडक्शन जे आहे ते आयदर सेक्शुअली किंवा असेक्शुअली होतं. असेक्शुअल मेथड तुम्हाला मी लास्ट टाइम सांगितलेली होती बघा. यीस्टचं एक्झाम्पल सांगितलेलं होतं की यीस्टच्या सेल या बडिंग होतं, याच्यामध्ये बड फॉर्म होते आणि ही पहिल्यांदा सिंगल सेल असते. मग याच्यामध्ये एक आउटग्रोथ फॉर्म होते. या आउटग्रोथचा साईज वाढत वाढत जातो. ओके, आणि मग ह्याच्यापासून दुसरी यीस्टची सेल फॉर्म झाली. या मेथडला म्हणायचं बडिंग. ही मेथड आहे यीस्टमध्ये होणारी असेक्शुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शनची मेथड. त्यानंतर जर म्युकर असेल, म्युकरमध्ये स्पोर फॉर्मेशन बघितली होती बघा आपण, डायग्रॅमने दाखवली होती ना बोर्डवरती की स्पोरॅन्जियम असतं आणि त्या स्पोरॅन्जियममध्ये अशा पद्धतीने स्पोर्स फॉर्म होतात. मग जेव्हा स्पोरॅन्जियम मॅच्युअर होतं तेव्हा हे फुटतं आणि त्याच्यातून स्पोर्स बाहेर येतात आणि मग ते दुसऱ्या एखाद्या सरफेसवरती जर्मिनेट होतात आणि त्याच्यापासून नवीन म्युकरची बॉडी ही फॉर्म होते. सो हा प्रकार आहे स्पोअर फॉर्मेशन. सो ह्या फंगसचं मोड ऑफ रिप्रोडक्शन जे आहे ते आयदर सेक्शुअली किंवा असेक्शुअल मेथडमध्ये बडिंग आहे किंवा स्पोअर फॉर्मेशन आहे. या पद्धतीनं यांचं रिप्रोडक्शन होतं. आता याच्यानंतरचा जो पार्ट आहे दॅट इज अल्गी. नेक्स्ट इज अल्गी. अल्गी जे आहेत हे ऑटोट्रॉपिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. नॉर्मली ऑल अल्गी जे आहेत, अल्गी ज्याच्यामध्ये ब्लू ग्रीन अल्गीज पण येतात, हे सगळे ऑटोट्रॉप्स येतात. आता ह्या अल्गीचं एक्झाम्पल काय आहे बघा. स्पायरोगैरा, कारा, क्लोरेल्ला हे काही स्पेसिफिक अल्गीचे एक्झाम्पल्स आहेत. आता ह्या अल्गीचं साईज काय आहे बघा. इट इज ऑलमोस्ट 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर एवढा यांचा साईज येतो. म्हणजेच अल्गी आणि फंगस यांची साईजची रेंज जर बघितली तर तुम्हाला सिमिलर दिसून येईल.
लक्षात ठेवण्यासाठी हा एक कंपॅरिझनचा तुम्हाला पॉईंट सांगता येईल बघा, की अल्गी पण आणि फंगस पण ह्या दोघांची साईज रेंज ही सेम आहे. आता हे जे अल्गी आहेत त्यांचे बॉडी फीचर्स काय काय आहेत बघा, तर हे मोस्टली ॲक्वॅटिक असतात. अल्गीचं हॅबिटॅट जे आहे, म्हणजे अल्गी जिथे आढळतात ती जागा त्याला आपण हॅबिटॅट म्हणतो. सो अल्गीज आर ॲक्वॅटिक इन हॅबिटॅट. त्यानंतर हे ऑब्व्हियसली यूकॅरियोट्स आहेत आणि मल्टीसेल्युलर आहेत. सो इथे आपण लिहूया यूकॅरियोट्स, त्यानंतर मल्टीसेल्युलर. आता ह्यातले काही अल्गी जे असतात ते युनिसेल्युलर पण आहेत बरं का. सो मल्टीसेल्युलर और युनिसेल्युलर. आणि जसं की मी तुम्हाला आत्ता सांगितलं, हे सगळे कसे आहेत, ऑटोट्रॉपिक आहेत. हे अल्गीज क्लोरोफिल या पिगमेंटच्या हेल्पनी स्वतःचं फूड स्वतः तयार करतात आणि म्हणून ते ऑटोट्रॉपिक आहेत. आता ह्या अल्गीपैकी काही अल्गी जे युनिसेल्युलर आहेत ते याच्यामध्ये आपण अल्गी किंगडममध्ये घेतले, म्हणजे अल्गी त्यांना सेपरेट ठेवलं आहे. आणि जे मल्टीसेल्युलर अल्गी आहेत त्यांना किंगडम प्लांटेमध्ये देखील इन्क्लूड केलेलं आहे. आपण लास्ट टाइम व्हिटाकरची जी 5 किंगडम सिस्टम मेथड शिकलो त्याच्यामध्ये मी तुम्हाला ड्रॉबॅक्स सांगताना सांगितलेलं होतं बघा, की जे युनिसेल्युलर अल्गी आहेत ते सेपरेट ठेवलेत आणि जे मल्टीसेल्युलर अल्गी आहेत त्यांची अरेंजमेंट ही किंगडम प्लांटेमध्ये केलेली आहे. सो हा झाला किंगडम अल्गी. आता याच्यानंतरचा जो लास्ट आहे दॅट इज व्हायरसेस. सो द नेक्स्ट इज व्हायरसेस. आता यांचे एक्झाम्पल्स जे स्पेसिफिकली आहेत ते मी तुम्हाला इथं लिहून दाखवलेले आहेत. तुम्हाला एक्झाममध्ये या व्हायरसेसची नावं विचारली जातात. सो जे व्हायरसेस ह्युमनला अटॅक करतात, ह्युमन्सवरती अटॅक करतात, त्यांच्यापैकी काही नावं जी तुमच्या टेक्स्टबुकमधलीच दिलेली आहेत मी, पोलिओ व्हायरस, HIV ज्याला आपण ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस असं म्हणतो. अजूनही तुम्ही बाकीच्या व्हायरसेसची नावं देखील ह्याच्यात इन्क्लूड करू शकता. हे स्पेसिफिकली तुमच्या बुकमध्ये दिलेले आहेत, त्यामुळे मिनिमम तुम्हाला ही नावं माहिती असणं एक्सपेक्टेड आहे, म्हणून ती स्पेसिफिक नावं तुम्हाला मी फक्त इथं दिलीत. तुम्ही अजूनही तुमच्या माहितीची जी व्हायरसेसची नावं आहेत ती तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. कॅटलमध्ये, कॅटल म्हणजे जी गुरं जनावरं असतात त्यांच्यामध्ये जो अफेक्ट करणारा व्हायरस आहे दॅट इज पिकोरना व्हायरस. प्लांट्सवरती जे अटॅक करणारे व्हायरसेस आहेत त्यापैकी विल्ट व्हायरस हा टोमॅटोवरती अटॅक करतो. टोबॅको मोझॅक व्हायरस हा टोबॅकोवरती अटॅक करतो. त्यानंतर बॅक्टेरियावरती अटॅक करणारे देखील व्हायरसेस आहेत की ज्यांना आपण बॅक्टेरियोफाज असं म्हणतो. हे जे व्हायरसेस असतात ते पर्टिक्युलर बॅक्टेरियाजवरती अटॅक करतात आणि त्यांना मारून टाकतात. सो ही काही स्पेसिफिक एक्झाम्पल्स आहेत व्हायरसेसची. आता ह्या व्हायरसेसचा जो साईज असतो तो आहे 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर. आता मगापर्यंत आपण बघितलेलं होतं मायक्रोमीटर. ओके, आता हे नॅनोमीटर म्हणजे त्याच्याही पेक्षा कमी साईज. मग आता त्याचं कन्व्हर्जन काय आहे, तर 1 मीटर जे असतं इट इज ऑलमोस्ट 10⁹ नॅनोमीटर. 1 मीटर इज इक्वल टू 10⁶ मायक्रोमीटर होता इन केस ऑफ मायक्रोमीटर्स. आणि तेच कन्व्हर्जन जर नॅनोमीटरमध्ये करायचं असेल तर 1 मीटर इज इक्वल टू 10⁹ नॅनोमीटर हे कन्व्हर्जन आहे. सो व्हायरसेसचा जो साईज आहे इट इज ऑलमोस्ट 10 to 100 नॅनोमीटर. आता ह्या व्हायरसेसला तुम्ही म्हणाल या मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या इथे चार्टमध्ये इथं कुठंतरी का नाही आपण प्लेस केलं. तुम्हाला आठवत असेल तर मी याच्या आधीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला याच्या मागचं एक रिझन सांगितलेलं होतं बघा, की व्हायरसेस आहेत ते नायदर लिव्हिंग नॉर नॉन लिव्हिंग कन्सिडर केले जातात. म्हणजे ते धड लिव्हिंगही नाहीत आणि धड नॉन लिव्हिंग देखील नाहीत. दे आर कन्सिडर्ड ॲट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगच्या बाउंड्रीवरती हे व्हायरसेस आहेत असं कन्सिडर केलं जातं. जेव्हा हे बॅक्टेरियाज एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये एंटर करतात
तेव्हा त्यांची ग्रोथ, म्हणजे सपोज तुमच्या बॉडीमध्ये एखादा व्हायरस शिरला तर त्याची ग्रोथ कशी होते, तर बघा तो जेव्हा आपल्या बॉडीमध्ये एंटर करतो तर एका स्पेसिफिक सेलवरती तो अटॅक करतो, स्पेसिफिक सेलमध्ये एंटर करतो. त्या सेलमध्ये एंटर झाल्यानंतर आता हे जे व्हायरसेस असतात ते जस्ट काय असतात, एक स्ट्रँड असतो DNA किंवा RNAचा. व्हायरसेस हे DNA, दॅट इज डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड, तुम्हाला माहिती आहे याचा लॉंग फॉर्म, किंवा RNA दॅट इज रायबोन्यूक्लिक ॲसिड, यापैकी एखादा स्ट्रँड असतो. ओके, आता ह्या पर्टिक्युलर स्ट्रँडला स्वतःचं प्रोटीनचं असं एक मेम्ब्रेन असतं, कव्हरिंग असतं. आता जेव्हा हे बॅक्टेरियाज एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये एंटर करतात तेव्हा ते काय करतात, तर त्या सेलमध्ये एंटर केल्यानंतर त्या सेलपासून, त्या सेलचे जेनेटिक मटेरियलचा यूज करून स्वतःची ग्रोथ घडवून आणतात. स्वतःचे n नंबर ऑफ कॉपीज फॉर्म करतात, खूप साऱ्या कॉपीज फॉर्म करतात त्या सेलमध्ये, आणि मग त्या सेलला डिस्ट्रॉय करतात आणि त्या सेलच्या बाहेर येतात आणि बाकीच्या सेल्सना देखील अफेक्ट करतात. जेव्हा केव्हा आपल्या बॉडीमध्ये अशा प्रकारे व्हायरस एंटर करतो तर त्याची ग्रोथ ही या पद्धतीनं होते. त्याला स्वतःचं असं स्पेसिफिक लिव्हिंग जेनेटिक मटेरियल नाही आणि म्हणून ते लिव्हिंगही नाहीत आणि नॉन लिव्हिंग देखील नाहीत, बाउंड्रीवरती आहेत असं कन्सिडर करण्यात येतं. ही झाली इन्फॉर्मेशन अबाउट व्हायरसेस. आपण आजच्या लेक्चरमध्ये सगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि त्यांची माहिती व्यवस्थित डिटेलमध्ये बघितली. आता इथे आपला हा चॅप्टर जो आहे, फर्स्ट चॅप्टर, तो संपतोय. याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण स्टार्ट करणार आहोत सेकंड चॅप्टर, दॅट इज हेल्थ अँड डिसीजेस. तोपर्यंत गुड बाय.